काँग्रेस वंचितची आज युती जाहीर होणार, सूत्रांची माहिती। आज हर्षवर्धन सपकाळ घोषणा करणार। वंचित सोबत युती संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। वंचितला सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट। मुंबई पालिकेसंदर्भात भाजपची बैठक होणार, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री BL संतोष यांच्या उपस्थितीत बैठक। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम। ठाकरे बंधूंच्या युतीत मराठी बहुल भागातील जागांचा पेच कायम, मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। दादर, माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळी सारख्या जागा मनसेला हव्या, आज रात्रीपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता। शिवसेना भाजपात मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा, 207 जागांवर तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा। आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। ठाण्यात भाजप शिवसेनेची बैठक 3.5 तास चालली, शेवटच्या 3 प्रभागांचा तिढा कायम। तिढा असलेल्या जागांवर वरिष्ठ निर्णय घेणार, उद्यापर्यंत जागा वाटप करून AB फॉर्मचं वाटप होणार। मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चर्चा, रामगिरी बंगल्यावर दोघांमध्ये अर्धा तास बैठक। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। हंसराज अहिर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत तासभर चर्चा, चंद्रपूर महानगरपालिकेविषयी चर्चा झाल्याची माहिती। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या वादासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी वाढवली, इच्छुक उमेदवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रामगिरीवर। मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास उरले अवघे 2 दिवस। रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत, रवींद्र धंगेकर यांची भाजपाकडून कोंडी। धंगेकरांचा मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत। सोलापूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा। नागपुरात प्रचार रॅली, सभांसाठी महानगरपालिकेचे कडक नियम, विना परवानगी सभा घेतल्यास 1.5 दंड। महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर दंडाची रक्कम उपलब्ध। देशातील पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ बारामती, उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन। पवार कुटुंब एकाच मंचावर। रेल्वेच्या 3ही मार्गावर आज मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 333 लोकल रद्द। कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम। बीडच्या नेकरूरमध्ये भर रस्त्यावर मारामारी, दहशत माजवण्याचा प्रकार, हातात लाकडी दांडके घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर। हिंगोलीतील वसमतच्या बुधवार पेठेत 2 गटात हाणामारी, मारामारी, 3 जण गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। निफाडच्या कसबे सुकेनेमध्ये नायलॉन मांजामुळे चिरला गळा, वेळीच उपचार मिळाल्यानं तरुणाचा वाचला जीव, गळ्याला 10 टाके पडल्याची माहिती। पनवेलमध्ये आईनंच केली पोटच्या मुलीची हत्या, मराठीपेक्षा हिंदी अधिक बोलत असल्यानं हत्या, कळंबोली पोलिसांकडून आईला अटक। गुहागरच्या समुद्रात 3 पर्यटक बुडाले, दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश, एकाचा मृत्यू। पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला।